आम्ही 35 वर्षापासून वारी करतो, संघ संघ दोस्त आहेत आम्ही। हां चला 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 आज की तारीख है 5 जुलाई 2025 और आज का जो सफ़र हम लोग करेंगे वो वाकरी से लेके पंढरपुर तक का है, जो कि 5 किलोमीटर का है। और आज का डे है 14 डे। इस तड़ को पालकी तड़ कहा जाता है और आज बहुत हवा चल रही है। एक एक करके सभी पालकी निकल रही है, मंदिर की तरफ प्रस्थान कर रही है। अभी संत ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी अभी निकलना बाकी है और 1 घंटा लगेगा निकलने में। अभी 1:30 बज चुके हैं और 1 घंटे के बाद यहाँ से पालकी निकलेगी। और इससे पहले जो पालकी सभी प्रस्थान कर चुकी है वो 12:45-1 बजे के करीब एक एक करके पालकियाँ आगे निकलती जा रही है। जैसे सोपान काका की पालकी निकल चुकी है, संत तुकाराम महाराज जी की पालकी निकल चुकी है, बहन उनकी संत ज्ञानेश्वर महाराज जी की मुक्ताई उनकी पालकी निकल चुकी है। और भी कईयों एरिया से जो पालकी आई थी वो भी धीरे धीरे करके सब आगे निकल चुकी है, एक एक लाइन में लगी हुई है। और अभी संत ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी निकलना बाकी है, बस वो भी कुछ ही देर में निकलेंगी। ये पालकी स्थल है वाकरी का। श्री संत तुकाराम महाराज पालकी तड़ अभी पालकी प्रस्थान की है मंदिर के तरफ पंढरपुर। वारकरी और श्रद्धालु लोग लाइन में लगे हुए हैं और इसी जगह संत ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी है जो आप लोग सामने देख रहे हैं। यहाँ पर पालकी है और उसी के बाजू में रथ रखा गया है। इस तरफ से दर्शन की लाइन है और इस तरफ बाहर निकलने की। और इसी के साइड में आप लोग पालकी का रथ देख सकते हैं। अभी 1 घंटे के बाद पालकी यहाँ से आगे के लिए प्रस्थान करेगी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी सोहळा आज या वाकरी या मुक्कामी रात्री मुक्कामाला राहून आज दुपारी 2 वाजता ज्ञानोबरायांची पालखी प्रस्थान पंढरपूरकडे रवाना होणार। त्यामध्ये वाकरीच्या ओढ्यावर हा जो ज्ञानोबरायांचा रथ आहे तो रथ बदल होऊन त्या ठिकाणी दुसरा रथ पांडुरंगाचा येतो आणि त्या रथामध्ये ज्ञानोबरायांची पालखी आसनस्थ होऊन परत भजन करीत उड्या मारीत नाचत बागडत पादुकापर्यंत प्रत्येक दिंडीमध्ये आपापल्या नित्यनियमाचं भजन, पत्रिका, नाट, समाधी, तीर्थावळी, बालक्रीडा, त्यानंतर चालो मालो हिंदुस्थानी अभंग होऊन नंतर हरिपाठ होतो आणि त्यानंतर पादुकापर्यंत ज्ञानदेवाप्रमाणे हरिपाठ झाल्यानंतर पादुकाच्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाचं उभं रिंगण होतं। त्यावेळेस माननीय चोपदार श्रीयुत राजाभाऊ चोपदार, त्यानंतर रामभाऊ चोपदार, वेदांत महाराज चोपदार, सार्थक महाराज चोपदार, उद्धव महाराज चोपदार, बाळासाहेब महाराज चोपदार आदी करून ही चोपदार मंडळी आमच्या वारकऱ्यांना ओळ लावायला सांगतात आणि ओळ लावल्यानंतर श्रींचा अश्व पहिल्या दिंडीपासून शेवट 20पर्यंत येतो आणि परत ज्ञानोबरायांना उजवी प्रदक्षिणा घालून परत आपल्या ठिकाणावर जातो। त्यानंतर अश्वाचं उभं रिंगण झाल्यानंतर श्रींच्या पादुका श्रीमंत श्री सरदार शितोळे सरकार यांच्या गळ्यामध्ये स्थानपन्न होतात आणि त्यानंतर
उजव्या बाजूला आरपळकर, डाव्या बाजूला वास्कर महाराज आणि अशा आनंदामध्ये थाटामाटात बागडत खेळिया म्हणत पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश होतो. पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर पावलो पंढरी आनंद गजरे अशा प्रकारे हा अभंग म्हटल्या जातो. त्यानंतर नाथ चौकामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी नाथ चौकामध्ये ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिरामध्ये ज्ञानोबरायांची पालखीचा विसावा होऊन त्या ठिकाणी समाज आरती होते आणि समाज आरती झाल्यानंतर संपूर्ण आपापले दिंडीवाले आपापल्या वास्तव्याला आपापल्या निवासस्थानी मुक्कामाला जातात. त्या ठिकाणी आपापल्या मुक्कामाला गेल्यानंतर आपापल्या ठिकाणी आरती होऊन त्या ठिकाणी आज पालखी सोहळ्याचा समारोप होतो. त्यानंतर भोजन करून विश्रांती घेतात आणि उद्या एकादशीला सकाळी 8 वाजता प्रत्येक दिंडीवाल्याची दिंडी प्रदक्षिणा पंढरपूर नगर प्रदक्षिणा होते. त्यानंतर फराळाचे पंगत होऊन परत सायंकाळी 7 ते 9च्या दरम्यान एकादशीच्या निमित्तानं कीर्तन सेवा होते. फळाचे नियम चालू होतात आणि अशाच प्रकारे द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा इथपर्यंत दररोज कीर्तन अशा पद्धतीने सेवा होऊन पौर्णिमेला गोपाळपूरचा काला होतो आणि गोपाळपूरच्या कार्यक्रमाने परत दिंडी आपापल्या घरी येऊन त्या ठिकाणी आपापल्या आरती होऊन भोजन प्रसाद घेतल्यानंतर प्रत्येक माणूस, प्रत्येक वारकरी, प्रत्येक भाविक आपापल्या गावाकडे प्रस्थान करतो आणि आपापल्या घरी निघून जातो. अशा प्रकारे हा आनंद सोहळा महाराज पौर्णिमेला समाप्त होतो आणि त्यानंतर पौर्णिमेला ज्ञानोबरायांची पालखी, श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरायांची पालखी, नाथ महाराजांची पालखी, निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आपापल्या परत ठिकाणाला परतीचा प्रवासाला सुरुवात होते आणि हा असा आनंद सोहळा. कारण आनंद तेथीचा मुखयासी वाचा, बहिरी ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तन्ने रे. हा आनंद पौर्णिमेला संपतो आणि आपापल्या घरी वारकरी निघून जातात. अशा प्रकारे आनंद सोहळा या जगामध्ये, या त्रिभुवनामध्ये फक्त याच ठिकाणी. कारण हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अशा प्रकारे आमचे संत महात्म्याचे वचन आहे. येण्याप्रमाणे मी आपल्याला माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी. आपली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यामध्ये वैकुंठवासी जनार्दन अण्णा उकळीकर, दिंडी क्रमांक 4 रथामागे, त्या दिंडीचा मालक मी बोलत आहे. रामकृष्ण हरी. गाडी काय आता वर फडणवीस देवा भाऊ का देवा भाऊ. माऊली 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 माऊली.
आपण इकडे बाहेर चला ना, बाहेर चला 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 अब बज रहे दोपहर के 3। महाराष्ट्र के सीएम देवेंद्र सर यहाँ पर आए हुए थे और संत ज्ञानेश्वर महाराज जी की पालकी अब प्रस्थान कर रही है और 3 बज चुके दोपहर के। अब मेरे ख्याल से शाम के 7 या 8 बज जाएंगे पंढरपुर मंदिर तक पहुँचने में, क्योंकि रास्ते में और भी पालकियाँ है जिसकी वजह से बहुत भारी गर्दी हो सकती है वहाँ पर। तो धीरे धीरे करते करते हम पंढरपुर पहुँचेंगे। पंढरपुर यहाँ से सिर्फ 5 किलोमीटर की दूरी पर है। जैसा कि आप देख सकते हैं 5 किलोमीटर रह गया है पंढरपुर और डिंडिया लाइन से लग चुकी है। रथ के पीछे की जो डिंडी है वो 1 नंबर से स्टार्ट होती है, 1 2 3 4 5 ऐसा पीछे, और रथ के जो आगे है वो उधर से 1 2 और एकदम सामने में 27 नंबर की डिंडिया होती है। आम्ही 35 वर्षापासून वारी करतो, संघ संघ दोस्त आहेत आम्ही। हां, माऊली संघ असा आनंद आहे बाबा, माऊलीचा आनंद घ्यावा लागते खास। हां, माऊली संघ यावं आणि आनंद घ्यावा माऊलीचा। वारी आली करमतच नाही वारीला आल्याशी। एकदा मनुष्य आला की वारीला येऊ शकतो। हां, इतका आनंद आहे माऊली संघ, आनंदाला पारावार नाही। हां, तुम्ही दोघे बचपनचे दोस्त आहे का? हो हो, शाळेत सोबत होते? हो। अरे बापरे, म्हणजे किती वर्ष पुराणी तुमची मैत्री आहे? आमची बघा आता आम्ही 70 71 72 वर्ष झालं आम्हाला। 72 वर्षापासून। अरे हां, पुष्कळ वर्ष 72 वर्षे वारी सोबत करत आहे। हो। अरे वा, भजनी आहेत आम्ही, भजनी। तुम्ही दोघांचे नाव सांगा। माझं भीमराव रखमाजी होरे, चिमाजी शिवराव वैतागे। गाव तुमचं? आमचं तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी। माझं मी तिकडे सासरवाडीला राहतोय, एकच गाव आहे आता। तिकडे जमीन घेतली आहे। अच्छा, खरबड मसला, खरबड्याला पूर्णा तालुका आहे, परभणी जिल्हा। तुमची मैत्री जय वीरू सारखी आहे। हा, हो। शोले पिक्चर वारगी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र। हो, बढ़िया बढ़िया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी।
अरे पालखी पाडचाल काय चालवले दर्शन घेता येईल भांडणं केलं तर करणार लांब नाही घ्या चप्पल घाला No,